10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा। तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची शिवतीर्थवर जोरदार तोफ धडाडली। यावेळी बोलताना राज्य सरकारवर त्यांनी जोरदार निशाणा साधला। मोदी सरकार फक्त अदानीविरुद्धच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागा होण्याचं आवाहन केलं। तसंच मुंबई अदानींना देण्यासाठी भाजपला मुंबई जिंकायची असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। यावेळी बोलताना भाजप ब्रँडवरूनही उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला। ही निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असून मुंबईला वाचवा असं आवाहन राज ठाकरेंनी मुंबईकरांना केलं। जाहीर सभेतून राज ठाकरेंनी भाजपवर काय टीका केली ती आपण पाहूया। ज्यावेळेला वेडावाकड्या पद्धतीने ज्यावेळेला निवडणुका जिंकण्याचं यंत्र किंवा तंत्र हे ज्यावेळेला हस्तगत होतं ना, त्याच वेळेला हा उद्दामपणा येतो, ही मस्ती येते ना, हा माज येतो ना, हा त्याच्यातनं येतो। अख्खी मुंबई विकायला काढली, अख्खा महाराष्ट्र विकायला काढला, अख्खा देश विकायला काढला। जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला। मला कुठच्या उद्योगपतीने उद्योग करू नये या मताचा मी नाहीये, इतका दळभद्री विचार माझा नाहीये। पण या देशामध्ये इतके उद्योगपती असताना एका माणसावरती इतकी मेहरबानी या देशामध्ये होते, मी जगात तर दाखवतच नाही अजून। फक्त 10 वर्षामधली गोष्ट ही, 10 वर्षातली। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येतंय म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल, चांगली गोष्ट आहे। महाराष्ट्रात बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार। ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। या शिवाजी पार्क मैदान एवढी जवळपास 50 ते 60 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढा प्लॉट आहे तो। मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता, आजही माझा विरोधच आहे। कुठे चालली आहे बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन फक्त बघा, ही बुलेट ट्रेनचं स्टेशन, शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय, जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे, गिफ्ट सिटी। अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून 90 किलोमीटरवर ढोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जातंय। ढोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन हे शहर 903 स्क्वेअर किलोमीटरचं आहे, म्हणजे मुंबईपेक्षा 1.5 मोठं। आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची 1.5 लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट्स येत आहेत। अहो, आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत नक्की, यांचे कुठून रूळ चालले आहेत आणि कुठून गाड्या चालल्या आहेत आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय यांना आणि काय आणायचंय, इथे काय भरायचंय, एकदा जाऊन बघा हो। काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? तुझा काय संबंध आहे इथे याचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाव लुंगी आणि बजाव पुंगी। या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते, ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे। आज जर चुकलात, कायमचे मुकलात म्हणून समजा। आज जर तुमच्या हातातनं ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं, या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा। दरम्यान याच सभेतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचा भाजपवर कसा